काय बोताला रे बापा सायाचा हा किती बोताला बा हा किती नोकरेला आहे रे बा हा पुरा रुंडीबाज माणूस आहे रे बा काय लेवा काय माणूस आहे लेवा हा बाबा म्हणा लागीन बाई आमदार खासदार येईल भेटतातही बरे आहे बा पाहिनं सायाच्या लोक व्हायला सारं व्हायला तुम्ही आज चिटका चिटकी करूनच राहिला सांगा या बाईली काही धंदा नाही बाबा याला चिटकूनच राहील पैसा आहे भाऊ आता पैशा पुढे दुनिया झुकती आहे झुकानेवाला जाईये पैशा पुढे झुकली बाई बाप्पा काही करून राहिला आता चालतं पाहिजे का गंठनला म्हणा लागेल कुठून आणला का मी व्हिडिओ देतो साहेब कोण पागलासारखे हसून राहिले मोबाईल पाहताना हसतात काय आले काय अरे गडा काय रे गडा काय खेळ आहे हा तो आयला बेकार यायची चांदी आहे वा वयस करतात बाई वयस करतात आपल्या पैशावर वयस करतात लेखाचे फुका फाका माल भेटून राहिला भाऊ वयस करतील तर काय नवं आपल्याला मेहनत करावं लागते साली 24-23 तास ड्युट्या करा हे झाले फुकाचे घरी बसून पैसा कोण राहिले वयस करून राहिले साहेब काय झालं कोण हसून राहिले असे अरे बा ह्या व्हिडिओ पण हसून राहिलो मी कोणता व्हिडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ आहे काय कॉमेडी व्हिडिओ नाही ना तो पोलीस स्टेशन आलता नाही का तो गडी भाऊ त्याचा व्हिडिओ आहे त्याचा व्हिडिओ कोणता असा व्हिडिओ आहे तुमच्या तो की तुम्ही हसून राहिले त्याला पाहून अरे बाबा त्याचा चिटका चिटकीचा व्हिडिओ आहे नो लैला मजनूचा त्याची प्रेमिका आहे शेकंड बायको आहे त्याची हो सायाचा आयुष करते तो बापा रे मुद्दा तर लयच पोहोचला पटाला बा साहेब तुम्हाला हे खबर कोण दिली तुम्हाला कोण देणार आहे आपल्याला खबर गंटन भाऊ पाठवले नाही व्हिडिओ फोटो सारा कारभारच पाठवला त्याचा गंटन बरा पोहोचला बा तडी साहेब साहेब काय शाळा काय यायला माहीत कसं काय पडते साहेब आपण झालं प्रशासकीय यंत्रणेत असल्या आपल्याला माहीत पडत नाही आपली खोबरी एवढी असल्यावर आपल्याला माहीत पडत नाही गंठ्याला बरं माहीत पडतं बा अळानी माणूस आहे तो आता ते गंठ्याला माहीत गंठ्या कशी माहिती काढते तर साहेब हे राजकारण लोक सुद्धीच नाहीत पण यायचे लफडे आहेतच बा फुका पैसा यायच्याच ऑलमोस्ट लोकांना लुटेला जनतेले 10% 20% कशात बी खाणं आहेतच म्हणून कसं हे वैश करतात वैश नाही काही आहेत चांगले पण आता काही लयच भोगस होईल आता दुनिया बदलली ना फुकाचा पैसा आहे त्याच्यामुळे कसं ऐश करत वाटते माणसाले काही खरं नाही राहिलं आता इमानदारी दुनिया राहील साली बेमान झाली साली बाई म्हणजे कचरं समजतात बाईली हे साहेब आहे कोणाला फोन आहे त्याचाच फोन आहे थांबा बोलतो मी त्याबरोबर हॅलो हा बोला काय विचार केला का काही सोडून द्या बरं बरं बोला ना माझ्या ट्रक ते नाहीतर मग कसं तुम्हाला हिंगा दाखवण्यात जाईल आज होणार आहे तुमची बदली सांगा पहिले बदली करायच्या अगोदर माफी मागा तुम्हाला माफ करून टाकतो माझ्या ट्रक सोडून द्या काय हे बरोबर आहे का बरोबर आहे का हे मग कसं काय ना काही पैसे घ्या मोकळे व्हा काय राजा तुम्ही मागं पुढे पाहून राहिले हो किती साहेब आले किती दिले म्या खोके तुम्ही घ्या शांत बसा कसं नाही हे शांत कसं वाईट होईल तुमच्याच बरोबर वाईट होईल म्हणजे कसं लय फॅमिली त्रास होते लेकरा बाकराला त्रास होते लय त्रास होते बदली झाली तर म्हणून राहिलं काय ना काही घ्या सेटलमेंट करून टाका तो माझ्या फॅमिलीचा विचार ना करू माझ्या लेकराचा विचार ना करू बदली झाली तर चालते हो काय करायचं ते करा झक मारा तिकडे पण मले पैशाची गोष्ट करू नका आपली इमानदारी विक्री इमानदारी नाही आहे तुमच्यासारखा भ्रष्टाचार करून मला काही इस्टेट कमवून नाही उरा नाही बांधून चला ठेवा फोन मुकाड्यान तुमचं तुम्ही बा मामाला पाहू द्या सुखात जीवन जात होतं म्हणून म्हणतो नाही तर मग काय मला काय गरज पडली मला सुखाची गरजच नाही ना पैसा म्हणजे सुख नाही आहे माझ्यासाठी तुमच्यासारखा आहे का या गावात 2-4-5-50 एकर जमीन त्या गावात 2-4-5-50 एकर जमीन 2-4 बंगले 2-4 फ्लॅट प्लॉट ढमुक हे तुमच्यासाठी सुख झालं पैसा माझ्यासाठी 2 टाइमची भाकरी आणि माझी फॅमिली एवढं माझं सुख आहे पैसा म्हणजे सुख नाही काही समजेल ना तुम्हाला कशात काय सुख आहे चला ठेवा मुगड्या चाल कट कर चाल नाटका करून राहिला जाऊ फोन करते ऐकतो त्याचं बरोबर हे करून राहिला अशी तुझ्या घरचा तुझा फोन करतात चाल साहेब तुम्ही तर लाईच गरम करून राहिले बरोबर अरे जाऊ उठल्या सुटल्या बरं भ्रष्टाचारच कर म्हणते पैसे घेऊन तोंड बंद कर हे कर केस बंद कर काय झालं उच्च त्या ह्यार काय मी आहो काय या कागदार सही मारतो एवढी देसान का एवढे % देसान का तुम्ही केला खाऊ बघ मी खाऊ बघ करणार माणूस नाही इमानदार जाऊ द्या साहेब जाऊ द्या हे कसं यायचं काम असते असतात थांब आता पाहिलं कसा गुतत होतं थांब
हा साहेब यायला गुत्ताच लागते बाबा. चला बरं तिकडे. हा चला चला. या पोलीसवाल्याचा गेम करावाच लागते आता, मला करावाच लागते, 100% गेम करावं लागते आता याचा. साला मा म्हटलं ऐकत नाही, मा म्हटलं सिटिंग मी असल्यावर मा म्हटलं ऐकत नाही. अरे 3 तालुके मा ताब्यात, हा शेटाकभर पोलीस मला शिकून राहिला. मला अरे कार्य करते साला. आता आपल्या वालीवर आला आता काम. आता याला दाखवतो म्हणजे दाखवतोच आता. आता मला मुंबई गाठा लागते म्हणजे गाठाच लागते, जाच लागते आता. हे 2-4 पोलीसवाले आणि या गोंठ्या सोंठ्याचं हे सारे जो मला 5 लागते आता. जातो आता मुंबई. पोलीसवाल्याची पहिले बदली करतो आता साल्याची. पहिले बिलकुल गडचिरोली तिकडे डायरेक्ट चंद्रपूर झाला नक्षलवादी एरियात घालतो सायले. मर म्हणा तिकडे मग खितपडत पड एखाद्या खेड्यात तिकडे कोपऱ्यात देतो टाकून जंगलात. माझ्यासोबत फोनवर हबे तबे करते. मी भ्रष्टाचारी आहे का, तुझ्यासारखा का 10% 5% खातो का? खातो तुझ्या कोणत्या बापाचा बाबू निवडणुकीला खर्चच म्या 25 कोटी करायला, मग काढा नाही लागणार का मुले? मग बापदादाची 100 एकर जमीन दिली आहे निवडणुकीमध्ये. लोक चोयतच बसेल होतो ना, 4-5 वर्ष हारलो ना. 5व्यात कुठेतरी मेळ लागला मला पैसा वसूल नाही करायला लागणार का? पण हे लोक निकच आहे बाबा, समजतच नाही रे. आम्ही ना पहिले 5-25 कोटी खर्च करेलात पहिले, मग तेवढे वसूल करायला लागतील का? मग हे लोक नाही का हेच करतात. इमानदारी दाखवून कोणाला भलं होणार आहे बाबा? 100 एकर जमीन गेली मा बापदाद्याची. घर नव्हतं राहिलो राहिली, रस्त्यावर आलो तुम्ही. आता कसं आता मला भेटलो पद तर माझ्यासारखं करून घ्यायला लागणार का मुले? मला शिकवतात ते इमानदारी गेली चुल्यात. काही इमानदारी नाही आहे, सारी बेमानी आहे. पण येईल आता यायचा गेम बसवतो म्हणजे बसवतो आता. येईल मुंबईला जाऊन शाळा करायला लागते यायचं. आता हे आपली जायला हे अजून करोनावर आली नाही, भेटला की नाही काय माहित तो गंठ्या टंट्या. ही झॅमली आहेत माय माणसं, ते भोयाड माणसात माय भोयाड काहीच कामाची नाही आहेत. किंवा गोया ठेवलात म्या. आता हे आपण सोयरे धायरेच भरून ठेवलात सारे. माझ भाऊ, आता भाऊ, फुई भाऊ, असं हे सारे हे हुबजी केलाय ना. आपली माणसंही बदला लागतात आपल्याला, दुसरी माणसं ठेवायला लागतात. हे काही कामाची नाही म्हटलं. सोयऱ्या धायरेतली ठेवली कसं माणसाले असं वाटतं की सहज आपले कसं जेवढे कांड आहेत तेवढे सगळे दबतात. पण हे काही कामाचेच नाही, ते डोके चालत नाही. तरी भोत होईलाच नाही काही वावरात जाऊ वक्रारचे गोटे आता आपण आणून ठेवला तरी काहीच कामाची नाही. आता जे अशीन ते अशीन. आता कसं आहे सोयरा आहे म्हटल्यानंतर काढून नाही देत आहे. येईल दुसरेच काही कामं द्यायला लागतील आपल्याला. झांबल ते चांगले म्हणजे टोय निवडा लागतात. हुशार लोक निवडा लागतात ऑफिससाठी. आपल्यासोबत PA वगैरे हुशार, तशी भयार नाही पाहिजे. चल बा चल. अरे बा घंटन आम्हाला कशासाठी बोलवलं रे बाजून? लवकर या काम आहे. काय काम आहे? कसं आहे मले एक खबर भेटली, माझ्यासोबत काहीतरी दगाफटका होणार आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला बोलवलं दिसा की बा मला साथ देता तुम्ही. नाही तर मग असं बघता हात वर करसा माझ्यासोबत काही झालं तर. काय गंठन तुझ्या बरोबर दगाफटका? मला येऊ दे बरं. कोण आहे तर? चला बरं कोण आहे तो माय झाला भाऊ बरं त्याला. गंटन सोबत काय करते दगाफटका? काळा कुराळा काळा इवे घ्या, खुरपे घ्या, चला कोणचा आहे तो पाहू आपण आता. हा जिंबर भाऊ बरोबर बोलून राहील तुम्ही. कुराळ पाजून ठेवतो आता. आला थाटा खांड. बा कुराळीच्या गोष्टी ना करू, शांत ठेवा ना. फक्त मले साध्या असं मी म्हणून राहिलो. नाही मी तर सारे उरून पुरतो ना रे. तुम्ही तसं टेन्शन घेऊ नका. कुराळ भाला आणि हे हा विषय बंद. बरोबर सांगा मग काय करावं लागतं? म्या तुम्हाला अटीसा प्लॅनिंग करायलाच बोलवलं किंवा कसं ते येणार आहेत मला पकडायले, मला न्यायला येणार आहेत. ते माझ्यासोबत दगाफटका करणार आहेत. आपल्याला प्लॅनिंग करणार. बरोबर. काय प्लॅनिंग? काहीच नाही. तुम्ही कसं चोरून लपून इकडे तिकडे राहायचं. मी चौकात बसेल खुर्चीवर. ते आल्यावर ते काय करतात काय नाही पाहू. आणि त्याने जर जास्त नाटकं केले तर मग तुम्ही नाही यायचं तडीसा. मग पाहू पुढचं काय करायचं आहे तर. बरोबर. पण ते तर झालं समजा. पण हरामखोर कोण आहे तुमच्या बरोबर दगाफटका करणारा? कोण आहे? कोण असणारा? ज्याची आपण खाजवली तो भाऊ आमदार. त्याची चांगली खाजवली ना म्या. त्याची बघ दारूचे दुकाने पकडून दिले, ट्रकही पकडून दिले, अवैध धंदे होते त्याचे, ते खदान गिदान चालू आहे ते पकडून दिले. मग आता काय चूप बसणार आहे तो? मला माहीत पडलं असेल त्याले. तर कसं आता तो मारायले किंवा मा बरोबर काही दगाफटका करायसाठी माणसं पाठवली त्यानं, असं मला खबर भेटली.
अबे बाबा तो लय चांगला आहे म्हणतात ना. हा गुंडगिरीशी काही संबंध नाही काही नाही. आणि तो असा आहे का रे बा तो माणूस. अरे बाबा देवलाल भाऊ कोणतेच राजकारणी चांगले नसतात. साम दाम दंड भे तिन्ही गोष्टी त्याच्याकडे असतात. आणि आपले झोकेल पोरं त्याच्या मागे फिरणारे त्याचे डोके माथे भडकून देतात ते डोकशे. मग ते बसतात मारामाऱ्या करत. मी काही बोललो तर मला झोडती, झुंबर काही बोलला झुंबरले झोडती, पाटील काही बोलले पाटला झोडती. असं असते त्याच्या विरोधात कोणी बोललं की पादापादी चालू. आपलेच असतात दुसरे कोण नसतात. अरे मग गंठणी येऊ दे ना त्या मायले रागोलीने गावामध्ये तर मग म्हणतो तू शेपात होतो ढुंगणातून मागून निघितात लोक. अरे बापा पाटील मारामारीचा हा विशेष नसते, शांततेचा असते. अबे आज जर आपण 10 जण सोडले तर उद्या ट्रक येते, 2 ट्रक येतील, 4 ट्रक येतील, दंगल होईल. हे असं असते. जरासं घसलं की कसं हितभर असलं की हातभर होत असते. ही त्यापेक्षा कसं शांततेत समजून सांगणे, बोली भाषेनं बोलून प्रश्न सॉल्व करत असतात. मारामारीने प्रश्न सॉल्व होत नसतात, ते बिघडत जात असतात. गंठन तू म्हणून राहिला की शांततेत विषय घ्यायचा. त्याने जर आपल्या 2-4 होबळ्यात मारल्या तर काय त्याचं तोंड पाहायचं राहतं का मग. ते आपल्याला मारतील, आपण तोंड पाहा का मग. डायरेक्ट कोणी कोणाला मारत नसते ना बा झुंबर. भाऊ तुम्हाला जर हात लावला जाईल ना तर बस त्याचे हात कलम केले जातील. हे लक्षात ठेवता तुम्ही. आपल्या रक्त तास खवडते मग. आपण आव छटाकभर पण आपल्या ताकद लय आहे मग. सांगून दे तुम्हाला आपल्याला पटत नाही ते. हे पाहू ना आता पुढचं पुढे. चला मग लागा तयारीले. जावा आपापल्या जागा चितून ठेवा. मी आलोच चौकात बसू मग. हो गंठन चला रे पोरं चला. काय बरं खऱ्या माणसाला कसा त्रास होते. गंठन चांगलं काम करू राहिला त्याला मारायला लोक येऊन राहिले. सांगा त्याच्याबरोबर दगा फटका होणार आहे. किती वाईट गोष्ट आहे. ते या गोष्टीमुळे या गुंडगिरीमुळेच तर चांगले लोक संपून राहिले. त्रास होते. लोक चांगले कामं करत नाहीत. मग जाऊ दे म्हणते आपल्याला काही घेणं देणं नाही. हेच तर विषय आहे ना हाच. अरे बापा शिवलाल पेपर मध्ये काय वाचायला भेटून राहिला रे बापा. भाऊचे खदान पकडले, दारू दुकान पकडलं, 2 ट्रक पकडले. अरे बापा भाऊच्या मागे पोलीसवाले लागले. पुऱ्या रस्त्यावर आला भाऊ आता. बेकार व्हायला आता. बाबा मोठ्या माणसा माग कोण ना कोणी लागतच असते. होतच असतात ह्या गोष्टी घटना. याचा एवढा लोड घ्यायला लागते का. काय म्हणतं बा लोड घ्यायला लागते का. भाऊच्या मागे कधी पुदाक लावली. हे लोक साहज बोगस भाऊ अशी नाही आहेत. इमानदारात भाऊ. लोक काही हे करत राहतात बा. फालतूच्या आरोपात की नाही. ते साले पेपरवाले काही छापत राहतात. म्हणजे एखाद्याचा विरोध करायचा असला की नाही पुराच करतात. भाऊ किती चांगले आहे. किती सांभाळून घेतात आपल्याला भाऊ. अरे बाबा सारे लोक हात धुवून फक्त चांगल्या माणसाच्याच मागे लागतात. वाईट माणसं कुणी लागत. भाऊ सारखा माणूसच नाही आपल्या तालुक्यात. तुला सांगतो भाऊ आहे तर आपला तालुका काय तर काहीच नसतं. शिवला आपल्याला आता काय नावे करायला लागतं भाऊच्या लेख खाजून लावली आहे लोकांना. घेणं देणं बदनामी लावली भाऊची करणं. भाऊ सारखा माणूस नाही. पण आपल्याला काहीतरी करावं लागतं. आता भाऊसाठी काहीतरी करावं लागतं. भाऊन आपल्यासाठी लोक लय केलं. आता आपल्याला काहीतरी भाऊसाठी करावं. नाही जन आंदोलन उभं झालंच पाहिजे. भाऊच्या विरोधात म्हणजे षडयंत्र आहे नाही. भाऊची बदनामी आहे पेपरले. त्यांना ढमुकन. अरे भाऊ जो राहायला घर नव्हतं राजा. आता एकूण माणसाने घर घेतलं फक्त राहायला. तर लोक खदा नाही झाली. दारू दुकान कुठून आलं हे. भाऊचं काहीच नाही हे. पण फालतूची बदनामी करतात हे. आपल्याला जन आंदोलन उभंच करावं लागेल. आता आंदोलन केल्याशिवाय जमणार नाही. नाही आता कसं बंदे लोक आता आपले जे काही कार्यकर्ते आहेत ते सारे जमा करा आणि आंदोलनाची तयारी करा. एक निवेदन देऊन टाकून आंदोलन करू आता. का शिवलाल भाऊ बबन भाऊ त्या आमदारचा मोठा तुम्हाला पुढं काय येऊन राहिला. त्याचे 2 ट्रक दारूचा धंदा अवैध धंदे पकडला गेले तर तुमच्याच पोटात दुखून राहिलं. नाही ना तसं नाहीच ना. भाऊ एवढे इमानदार कोणीच नाही ना. भाऊचे धंदेच नाहीत हे फसायचं आहे. हे विरोधी पक्षवाल्याचं काम आहे. विरोधी लोक बोगस असतात ना. ते त्याचंच काम आहे. त्याला दुसरं काही भेटत नाही. काय राजा आजचे पोरं मायबापावर विश्वास नाही ठेवत. पण कसं नेत्यावर विश्वास पहिले ठेवतील. नेत्या त्या बातमीची शहानिशा करून नाही सत्यता पडताळणारे तो पत्रकार पागल आहे काय. मग भाऊले काय झालं. भाऊने पोलीस स्टेशनला जा त्याच्या विरोधात कंप्लेंट नोंदवा. आपण काले उठानं फुट खाल्लं आपलं की चालले भाऊच्या हे झालं तर आपण चाललं कंप्लेंट द्यायला हे करायला आंदोलन करायला. आपण किती मूर्खा बोलतो गड्या भाने तू काही बोलतो. अरे एवढा मोठा माणूस तरीसा कसा जाईन. आपल्याला कार्यकर्ते कशासाठी आपल्याला करा लागते ते. भाऊ कशी जातील साठी. मी म्हणतो आपला काय संबंध आहे कार्यकर्त्याचा. काय घेणे देणार आपल्याला. भाऊची बदनामी झाली. भाऊ रिपोर्ट देईल. भाऊ कंप्लेंट करीन पोलीस स्टेशनला जाऊन. आपण खाले फालतू हिसके घेता घेणं देणं. यानंच तर देश मागं चालला आपला. भाऊले कोण काही म्हटलं तर आपल्यालाच मोठा पुढं काय ते चालले आपण. ही तर अटी निवेदन देऊ दे, अटी आंदोलन करू दे, हे करू दे. आपण रिकामी आहो ना. आपल्याला धंदेच काही नाही तर
भाऊ ना म्हटला गु गु खा लागते तोही खायला तयार आहो. अशी परिस्थिती होईल आपली आता. बरोबर बोलणार बाबाने तो. एवढ्या पलटून राहिलं वारा आता येले काही ना काही द्या लागेल म्हणे. येले कसं अर्धा क्वार्टर पाजला गेला रे दादी. हॉटेल म्हणून द्या लागेल, जेवण खाऊन द्या लागेल. कसं आंदोलन उभं करा काय आता, कसं आपली गरम करून घ्या लागेल आपले. चला बरं तुम्ही तिकडे चाला बरं, अटी नका थांबू, चला. तिकडे चला बाबा, कुकडे नेतात तिकडे चला. चला चला. बाबा शिवला लिखली कुकडे चालवलं रे बा. ए बाबा हे वय करून राहिले ना पोरे, मग येईल थोडं पाजाने लागणार काय. मग पाजली यायला खुश ठेवलं की नाही, हे कसं वय करत नाही, त्याच्या बुद्ध्या काम नाही करत ना, मग यायला गुंतून ठेवा लागते. आता कसं अर्धा पाजला की दोन्ही पुढेच राहतात, मग उत्तम कुस्ती करायला जमते रे बाबा शिवला धंदे. हे कराच लागते. कार्यकर्ते असेच गुंतून ठेवा लागतात. अर्धा क्वार्टर, अर्धा किलो मटन खायन सट्राय. कधी भाऊ नवा दिला की हजर आहेच. हे कसं सारे लाडून ठेवा लागतात बा. आता नाही म्हणत की नाही आंदोलन करत नाही ढमुक नाही. आता पाहतो खाल्ल्या पिल्ल्यावर कसे पुढे होतात तर आपल्या पुढे डायरेक्ट. हा जायतो हा भाऊले त्रास देऊन राहिला, हा जायतो. या चिलट्यासाठी बोलवलं काय वाटलो? हा हे तर एका हातात नाही आहे, एका थापडीत पडते. हा हा काय तुम्ही या चिलूट चालूट ही असं निपटलं असतं. मी मोठं तामझाम घेऊन आलो, बंदूक एकी 47 नोटिसा. हे पाहिलं, हे टकलं. कपडे ना मोपलेले गाले. हे काय तुम्ही काय रे, कसे रे तुम्ही? चल होट चल कुठलं काय, चाल गाडीत बस, चाल मुकड्या, चाल बस लवकर. हो तुम्ही कोण आहे? गावचे ना शिवचे, मी तुम्हाला ओळखत नाही पायखत नाही, गाडीत बस. हा बंदूक घेऊन आले काय बापा, काय हो बा? आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे? आमच्या भाऊली त्रास कसा देतात तू? कसा देतात? याच्यासोबत बोलूच नका. याच्या कंपनीला लाथा मारा, गाडी टाका, घ्या लवकर सटकनी. भाऊ आटपून राहील तिकडे. अरे बापा रे, भाऊची शिफ्टर आहे का तुम्ही? अरे रे 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 तो भाऊ, त्याची नानी सपना आणली ना, मी झपणे लागून राहिली त्याले. कसा गेर टाकला त्यानं पाठवलं काय तुम्हाला? अरे काय माणसं आहे तुम्ही. पाय काय म्हणते, शिफ्टर आपली काढून राहिला. धरा का टाका गाडीत ओमनीत आपल्या. शिल्लक बोलू नको, चाल लवकर, चाल बस लवकर गाडीत, चाल मुकड्यानं चाल. गाडी फाडीत नाही बसत. कोणास रे तू, कोणास तू? गाडीमध्ये उचलून राहिला भाऊचा चमचा. भाऊनं भाऊ थुकला की चाटला. हे धंदे करता का? तर असे डोकशे वापरा स्वतःचे. आले भाऊच्या माग चालले, उठले सुटली. काय रे भाऊ, काय गाजरा देते का रे तुम्हाला? गरीब लोकांना त्रास देता. ते नको शुभा, मला कांबळला लाता मारीन बरं मी. काय गळे हो, एवढे मोठे ढोमणे झाले, काय डोकशे आहेत की तुम्हाला? सकाळपासून संध्याकाळ भाऊ सांगेन तसं. भाऊ म्हणे गो खात समजा. लेको त्याचा तो सर्कल करून राहिला, आणि तुम्ही लेको आहेच भांडणं करायला पुढे. फालतूच्या केसेस लावता, हे करता. आता मला नेऊन काय फायदा आहे का? मी गरीब, तुम्ही गरीब. भाऊ तुमची किंमत बी करत नाही ना. दिवसभर 17-60 शिव्या देत राहते तुम्हाला. मादरचा दो तुम्हाला अकला नाही, फकला नाही. काढत राहते तुमची दिवसभर. लोक बापाच ऐकत नाही पोर. आता तुम्ही लोक त्याचं ऐकून राहिले सडेला. जाऊ द्या, सोडा मला, काय मानायला लागली घेणं देणं म्हणून की नाही. हा बोल बच्चे ना, हा बोलू नाही माणसाले. याला उचला, त्याला पटकनी घ्या लवकर. याले इसको साले उठा, ज्यादा बचपन कर रहा है तो. चल ना भाई, तेरे को ऐसा 2-4 फटके मारूंगा मैं, फिर उठेगा तू. ऐसा प्रेम से चलना. काय को नाटक कर रहा है इधर, हमको मत बताना क्या करना क्या नहीं. तो उठ तू, चल गाड़ी में बैठ, चल. काय गड हो, कसे रे तुम्ही? तुमचे घुटण्यात आहेत का रे दिमाग? मी काय बोलून राहिलो? काय लोक भाऊ सांगेन तसं ना करत जाऊन ना. आपलं डोकं वापरायचं ना. भाऊ किती करोडो रुपये कमवून राहिला, तुम्ही लोक नंगे फटांगच आहे. ते सगळे लोमणी गाडी देईल तुम्हाला, झाला याला उचला त्याला उचला, हे धंदे. ये ज्यादा चबर पणा उठ. ओ भाऊ, ते नाही काही भांडण नाही ना. काय मला मारून राहिला, गच्ची धरून राहिला, माई सोडणं गड्या, सोडणं. अगो बना करू ना. येन माय भांडण नाही बघ. मा भाऊले कसा म्हणतो रे तू? मा भाऊली तरच दिसून राहिला तू. मा आत्मा आहे जो, काळीज आहे माय, काळीज मा भाऊ. भाऊ शिव पत्त निघाला. छान लोक उचल, कुठ लोक हे झाला गे नाही सीधा तू. हो बा हो, आता काय गुंडेच्या पुढे बा थोडी सांगे चालणार आहे. चला बा, सारा कुकडे नेतात, चला.
कुकडे घेऊन झाले गणपत माऊली आमच्या कुकडे. कुकडे निघून राहिले. बोला था ना ये चैप्टर है साला, इसने फील्डिंग लगाई होगी. देखो आ गए इसके लोग आ गए. आता न्या रे मला तुम्ही, न्या रे आता. आता लावा ना हात तुम्ही, कसं गाडीत टाकतात. आता थांबा तुम्ही, तुमचंच बजेट आहे आता. चला मित्र, बघा पण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.